तो कुठला मुवमेंट आयुष्यात घडला ज्यावरून तुम्हाला कळलं की अरे माझ्यात हे असं काहीतरी वेगळं आहे जे आपण जगासमोर एक आर्ट फॉर्म म्हणून आणू शकू? मी त्यावेळेस धूम धडाका नावाचा एक सिनेमा खूप तेजीत होता, लक्ष्मीकांत बेर्डेंचा. बर इट वॉज टू हिट. आणि त्याच्यातली एक ट्यून होती, ती मी तुम्हाला वाजून दाखवतो. माझ्या शेजारी एक ताई होती, तिने मला हेरलं एकदा असं पकडलं आणि काय रे कुठून आवाज काढतोस? मी म्हटलं मी शिटी वाजवतोय. ती मला म्हणाली की अरे वेगळं आहे काहीतरी आणि तू हसत शिटी वाजवतोस, किंवा तू शिटी वाजवत असताना तुझ्या तोंडाचा चंबू होत नाही. त्यामुळे वयाच्या 11व्या वर्षी मग मी एका त्याच ताईच्या ओळखीने स्टार प्लसची एक सेगमेंट होती कुछ अनोखे. अनफॉर्च्युनेटली ती ब्रॉडकास्ट झाली नाही त्यावेळेला, टेलिकास्ट झाली नाही. पण आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट एपिसोड्स किंवा आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट रियालिटी शो. तर टॉप 3 मध्ये आम्ही सिलेक्ट झालो. एक मला माझ्यातली गोष्ट कळली की मी ह्या पर्टिक्युलर आर्ट फॉर्मला बघताना लोकांचे डोळे मात्र चमकत आहेत. शशिकांत खानविलकर जे फणीवर गाणी वाजवतात. आणि आमचं एक ॲल्युमनाई मीट होता कॉलेज नंतरचा, आणि त्यांनी मला एका कार्यक्रमासाठी बोलवलं. तेव्हा मी 12वीला होतो, इफ आय एम नॉट रॉंग. आणि तो कार्यक्रम असा होता की एका आजोबांची 60 होती. त्या कार्यक्रमाला शशिकांत खानविलकर हे फणी आणि गाणीचा कार्यक्रम करणार होते. मग त्यांनी मला मध्ये एक गाणं वाजवण्याची संधी दिली. ते गाणं माझं प्रथमेश इतकं अप्रतिम झालं, म्हणजे लोकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यावेळेस मी जे गाणं वाजवलं होतं ते माझ्या मते हसता नुरानी चेहरा बहुतेक. तर ते साधारण असं वाजवलं मी. क्या बात आहे. शशिकांत खानविलकरांनी मला तिथे बोलवलं. ते सगळे जे गेस्ट होते बोलवत होते सगळे. तर हा माझा कॉलेज चा मित्र आहे. त्या दिवशी शशिकांतजींनी मला एक खूप मोठा कॉन्फिडन्स दिला की मी स्टेज आणि मी ऑडियन्स फेस करू शकतो.